रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः राजाधिराज रामचन्द्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय नमः पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्पणि वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम रामदेव महाराज की जय 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 राम कृष्ण जय राम Jai
यांचं पुण्यस्मरण समाधी काल जवळ आज पंढरपुरामध्ये महाएकादशी आणि उद्या नामदेवांच्या निमित्त गव्हाची खीर संपूर्ण पंढरपुरामध्ये. आणि एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढ्या माश्या असतात या नामदेवांचं स्मरण झालं की पंढरपुराची मासे संपूर्ण मोजकी राहते. गव्हाची खीर खाल्ली की सगळं माशामध्ये. असं या महान संताचं एक आजही अनुभव आहे. जे खरे वारकरी आहेत गव्हाची खीरच खातात उद्या. कारण नामदेवांनी अशी काही नामाची खीर वाटलेली आहे की ज्या सदैव वैष्णवांच्या मुखामध्ये गोडी निर्माण करते. आणि नामदेवांचं चरित्र म्हटलं की मानवाला आनंद होतो. म्हणून विठोबाराय संतांचं महत्त्व सांगतात. कारण त्यांनी जो मार्ग शोधला तो संतांच्या मार्गाने शोधला आहे. कारण मार्ग दोन आहे. संत दोन्ही मार्ग दाखवतात, प्रापंचिकी आणि परमार्थिकी. प्रापंचिक माणसाने प्रपंच करून परमार्थ कसा साधावा हे समजून आधी प्रपंच करा नेटका मग लागावे परमार्थाच्या
समजदारीने करायला पाहिजे. आणि जोपर्यंत समज येत नाही म्हणून आई वडील मुलगा समंजस झाल्याशिवाय त्याच्या हातामध्ये व्यवहार देत नाही. अज्ञान मुलगा असला त्याला जर प्रपंच कळत नसेल त्याला सांगितलं शेव घेऊन तो किलोवर येतो. आणि घरातले जी लोक आहेत 4 लोक ती पडून पडून घरामध्ये मुंग्या लागून त्यांचा बाई फेकून देते डस्टबिन मध्ये. ती व्यवस्था ठेवायचं बाईला ज्ञान नाही, याला अनाचं ज्ञान नाही. प्रपंच जो आहे तोही ज्ञानाने आहे आणि परमार्थ सुद्धा ज्ञानाने. म्हणून आधी प्रपंच करावा भेटवा मग लागावे परमार्थाच्या विवेका. प्रपंच सांडून परमार्थ करा हे तुम्ही कष्टी पाहा. म्हणून आमचे जेवढे लोक आहे ना हे मे महिन्यापासूनच काटक सरकारला सुरुवात करतात. आणि आपण वारीला जायच्या आधी सगळं घराचं बरोबर भरून पण निघतं. म्हणून त्यांची बाई जाताना भांडण करत त्यांना ज्ञान नाही. त्यांचं जायच्या आधी दिवशी भांडण होतं मी तुझं तोंड पाहणार नाही. ती बाई म्हणते नको. म्हणून प्रपंच करावा नेटका. पण मी कुठे घातलं नाही. तुकाराम महाराजांना माहिती होतं आपली बाई प्रपंचामध्ये कुशल आहे म्हणून त्यांनी जास्त लक्ष दिलं. विरोधच केला नाही कारण आईसाहेब कुशल होत्या. आईसाहेब कुशल होत्या प्रपंचात. बाई जर कुशल असली तर मनुष्य निर्धास्त असतो. अनुभव आहे. म्हणून कुशल होत्या त्या. साध्या नव्हत्या. आपल्या कीर्तनकार काही करून टाकलं त्यांना. ती ब्रह्माबरोबर तिने संसार केला ती बाई झाली होती का बोलताना काय चांगली पाहिजे ती 2 दिवस त्यात कीर्तन करतात आणि त्या बाईला काही कोणी करतं शब्द. आज तुकाराम महाराजांनी म्हटलं त्यांची पत्नी ती पण आपली तर आई आहे. आपल्याला बोलताना नीट बोलता आलं पाहिजे. कोणी अवदसा काय म्हणतो कोणी काय म्हणतो. आई म्हणा ब्रह्माबरोबर राहिलं की ब्रह्माबरोबर राहणं सोबत सुळावरची कोणी आहे हे ज्ञान आहे. पण त्याला काही इलाज नाही. कोण काही काही ज्यांनी विरोध केला त्यांनी तुकारामाला नमस्कार केलाय. विरोध संपला. क्षमा मागितली की विरोध संपला. तुकिता तोडणे ब्रह्म सुखाचे आले म्हणून रामेश्वरी आरती करून टाकली. आरती म्हणतात हे ज्ञान नाही. ज्ञान आपण घ्यायचंय. ज्ञानाविषयी बोलायचं नाही जास्त. ज्ञान घ्यायचंय आणि तेव्हा संसारामध्ये आणि परमार्थामध्ये मनुष्य ज्ञान घेतो तेव्हा त्याचा प्रपंच नीट चालतो आणि परमार्थ चालतो. नाथ महाराजांचा मुलगा नाथांना असं बोलला की तुम्ही हे काय केलं श्राद्धाच्या दिवशी गरीब लोकांना देव घालून दिलं. म्हणजे काय फुलाचा वाद घेतलेलं फुल देवाला वाचायचं का म्हणजे नाही. मग या अन्नाचा वाद गेला ना मी काही चुकीचं नाही केलं. तरी तो काय बोलला होता मी झालो तेव्हा तुम्ही म्हणून जायला पाहिजे. तरी नाथ महाराज क्रोधले नाही कारण हा अज्ञान आहे. क्रोधामध्ये बोलतोय. हे ज्ञान आहे. मुलं क्रोधात बोलतात आणि क्रोध हा अज्ञानाने येतो. ज्ञानी माणसाला क्रोध येत नाही. आणि म्हणून सांगतात क्रोधात वर्जावे मनुजा हरिसी सतत भजावे मनुजा. या क्रोधाला दूर करायचं असेल तर हरीला भजलं पाहिजे. आणि हरीची वाट कोणी दाखवली संतांनी. म्हणून निरोपाला होता संतांची संताची
दोन ठिकाणी शोक शब्द आलाय, लक्ष द्या. वरतीही शोक आहे, शोक आणि भय आणि शोक आणि मोह. एका ठिकाणी शोकाच्या पुढे भय आहे आणि दुसऱ्या ठिकाणी शोकाच्या पुढे मोह आहे. माणसाला मनासारखं झालं नाही की शोक होतो आणि भीती पोटी सुद्धा शोक. दोन वेळा शोक आले. ह्या संतांचे वाक्य जे आहे ना ते वारंवार जे आले आहे याचा अर्थ अज्ञान नाही, पुढचा अर्थ देण्याकरता, पुढचा संबंध समजवण्याकरता आले. आता संतांचे रस्ते जे आहे, नामाने काय होतं, नामाने काय होतं तर हे सांगितलं. जर संतांची वाट ही नामाची आहे, मग नामाने काय होतं तर नामाने सगळ्या दुःखाचा नाश होतो. हरिनामाच्या चिंतने 12 वाटा पडली. म्हणजे शोकाला एकच रस्त्याने आहे, पण देवाचं नाव घेतलं की तो शोकाला 12 वाटा भरून जातो, तो निघून जातो. नामाची महती काय गेली आहे आणि संतांची जी वाट आहे त्याची महती नामामुळे वाढवली आहे. नाम चांगले चांगले माझे गणती राहो भले. कभी पूर्ण नामाने आणि कलियुगामध्ये नाम हे साधन आहे. 4 युगामध्ये साधन वेगवेगळी सांगितलेली आहे. म्हणून आता हे सगळे महाराज यज्ञ करताना त्याच्याने मागून ते दिले नव्हते. काय केलं? 4 बेटा घेतलेला बरोबर. कारण यज्ञ कर्म नीट नाही झालं त्याला खाली पुण्य करावं लागतं, तेव्हा त्याचं भूत प्रमाणात पडतं. देववरती बेटाला तुम्हाला निंदा होते. कारण कलियुगामध्ये यज्ञ हे साधन मोठं कठीण आहे. ज्याला यज्ञ करायचं आहे त्याने आदल्या दिवशी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी तू काय खाऊ आणि यज्ञ झाल्यावर त्या लोक किती दिवस खाऊ नको नाही, पण त्याने 1 लाख रुपये दिले मग कसं तो काय करायला कशा. म्हणून संतांनी सांगितलं नाम चांगले चांगले. नाम चांगलं आहे कारण ते कलियुगाला धरून आहे. ज्या युगामध्ये धरलं जातं ते केलं तर चांगलं. पण मी आता सगळे लोक आपल्याला लग्नाला बोलवतात आणि ते दोन्ही नवरा बायको त्या पेजवर असे बोलवतात. हे काय जेवायला बोलू नाही का? जेवायला बोलवणाऱ्याचा आदरात तिथे केलं पाहिजे आधी आणि तो जेवताना त्याच्या समोर गेलं. आपल्या लग्नामध्ये देव जेवायला येतो हे आधुनिक आहे. त्याचं उदाहरण दिलं आहे शास्त्राने. पंक्तीमध्ये लोक जेवायला बसताना तुम्ही ज्या ज्या लोकांना हात जोडा, ज्या माणसाच्या समोर तुम्हाला रडून जाईल समजून जाईल ते पांढरून बसलाय. पण तुमच्या मनात अशी चिंता नको की कुठे करायला
सर्व भूतात्मा तू बसलेला आहे असं म्हटल्यावर प्रत्येकाला हात जोडले. तिथे रडवील तिथे पांडुरंग जेवतोय. नामदेव महाराजांना प्रॅक्टिकल करून दाखवलं होतं देवाने. तू मला ओळखूच शकणार नाही म्हणे मी देवाला आला. नामदेव महाराजांच्या मावंज्या केल्या देवाने आणि नामदेव महाराज म्हणे नाही मला काही करत नाही म्हणे मावंज्या करायला लागतात म्हणे देवा मग तू कशी आहे देवाला म्हणे मला ओळखून दाखव. सगळे लोक बळवे बेळवे देवाला बसले. नामदेव महाराजांकडून तोपर्यंत देवाने सुधा ब्राह्मणाचं रूप घेतलं. मळते कपडे अहो नामदेव महाराज मला भोगले थांबले म्हणे हे सगळे चांगले लोक जेवत आहे तू मागून जेवलं. अहो नामदेव महाराज असं की ज्याला भुकायची गरज आहे त्याला गेलं पाहिजे म्हणे. नामदेव महाराजांनी तिसऱ्यांदा काय सांगितलं होतं तू तुला की मला ओळखून दाखव. देवाला ओळखण्याची पद्धत आहे. जिथे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे तिथे देव समोर दिसला पाहिजे. नवरदेवाचा किंवा नवरीचा बाप लग्नात इतके गांगरलेले असायचे. लोक आले की पळत घ्यायचे कशी कपडे भाऊ 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 बस स्टेजवर आणि फोटो व्हायरल नंतर नुसता लाईट मारायचा कोणाचं काढायचं त्यानं गेली आलो प्रत्येकाला लाईट मारता कोण पाहिलं तर फोटो असं तुमचा प्रपंच चाललाय. खोटा नाटक लटिका व्यवहार सर्व संसार कीर्तनापुरताने मनाच्या घरी करून दाखवायचा. सांगायचं प्रवचनात सांगायचं. देवाची सुद्धा संतांनी फलिता काढली. देवाच्या चरित्रामध्ये असं आहे देवाचं रुक्मिणीचं जेव्हा पत्र आलं तेव्हा रुक्मिणीने सांगितलं देवा मला मी तुम्हाला समर्पण केलं आहे मला तुमच्याशिवाय काही पडत नाही. तर देवानं सुद्धा संसाराची भाषा वापरली. आता देवाने कधी संसारात केलं नाही. ते संसार करीत नाही संसाराचा देखावा करतात. रुक्मिणी त्यांचीच होती फक्त तिला अमरावतीला टाकलं स्वतः गोकुळात राहिलं. गोकुळातून द्वारकेत गेले. रुक्मिणी काही प्रदंत नाही ना तू वरतून खाली आलेली आहे. तर रुक्मिणीचं पत्र वाचल्यावर त्या सुदेव ब्राह्मणाला देव काय म्हणतात अरे मागून इतकं पत्र लिहिलं म्हणे की माझ्या वाचून करून मला सुद्धा झोप येत नाही तेव्हा तेव्हा स्वप्नात येते. ब्राह्मणाने देवाकडे पाहिलं का म्हणजे तुम्हाला झोप येत ना म्हणजे नाही मग झोप जर येत नाही तर स्वप्नाला समजतं गेले आश्चर्यात करून. तर संसारात कधी खोटं नाटक एकत्र होतं. परमार्थात खोटं नाही आहे. देव संसार करायला गेले तर ब्राह्मणाला सांगून देते झोप येत नाही ना म्हणे नाही कोणाकरता रुक्मिणी करता. मग झोप येत नाही तर स्वप्न पडलं कसं कारण झोपल्याशिवाय स्वप्न पडत नाही. बरोबर आहे हे बाबा करता देव विचार पडले की संसार खरं कुठला आहे. आपल्याला आता संसार करायचा आहे आणि संसाराच्या पहिल्याच दिवशी आपण फेर झालो. संसार कुठं खोटा आहे. लोक खोटा खोटा म्हणतात आणि करतात. संतांनी खोटा म्हटला नाही. संसार सुद्धा खरा आहे आणि परमार्थ सुद्धा खरा आहे. संसारामध्ये सुद्धा पुरुषार्थ आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा पुरुषार्थ. नाथ महाराजांनी व्यवस्थित करून टाकलं. प्रपंच परमार्थ संपादिते दोन्ही प्रपंच परमार्थ संपादिते दोन्ही हे संतांना शोक आणि भय चिंता उरत नाही. चिंता उरत नाही कारण चिंता चिंतनानं पळून जाते. चिंतनाची गोडी हाच लाभ घरोघरी. तुम्ही पैसोनी चित्ती मग झाड वागेल तो तर खाली त्यांच्या चिंतामध्ये बसून गेल्यामुळे त्यांची चिंता निघून जाते. पण त्यांना चिंतनाची गोडी असते. चिंतन काय करतं तर चिंतेला पळवून देतं. माझा हरी मला सांभाळेल. आणि या काळामध्ये समाज इतका
टिंगलबाज नाव. आज समाज टिंगलबाज आहे. का तुम्ही चांगले तांदूळ वापरा बरं एकदम बासमती आले तुला माहिती का त्याचं साधा बरोबर काही माहिती असं नसतं. खाता 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 म्हणून खाऊ घालायला सुद्धा पात्र माणसं पाहिजे. निघाला जावा या सगळ्याला दान देऊन काय होईल. खाऊ घालायला सुद्धा मनुष्य आज परिवारात पात्र नाही आहे. तुम्ही आता रोगांनी जेव्हा बोलवा नाही म्हणते पण शेव वाटेला हॉटेलमध्ये जाणं वा म्हणतो माझ्या घरात तुकडून घेऊ घ्या तुम्ही घरी भाऊ घ्या. असे शोक भय चिंता कशी घालवते. असे शोक भय चिंता कशी घालवते. शोक भय चिंता अशा संतांच्या मार्गावर चालावं लागेल आपल्याला. आता पाहतो सरकारने देऊ गेले पैसे आपल्या वाऱ्यांना वारकऱ्यांनी स्वीकारले नाही. तुम्ही तुमची व्यवस्था करा आम्ही तुमचा पैसा घेणार. आता छोटे मोठे कोणी घेतलं असेल ती गोष्ट सोडा नाही सांगू. कारण त्यांना माहिती आहे हे याच्या डोक्यावर काढतील त्याच्या डोक्यावर काढतील त्याला. वारीमध्ये स्वकष्टार्जित काही श्रीमंत माणसं येतात लालून दाखवतो बुवा लोकांना आज करा तुम्ही शिऱ्याचे बघा घेऊन टाका त्याला शिऱ्यामध्ये घालून देता. नाही नाही आणखी चांगले जिलेबीचे देऊन टाका पगडत नाही ते बुवा. तर त्यांना माहिती आहे आपण वारी हरी करता करतो. वारी हरी करता दुसऱ्या करता नाही करत. वारी त्या पांडुरंगा करताय आणि म्हणून चिंता त्यांना उरत. आपला हरी आपल्याला सांभाळेल तो सगळं जग सांभाळतो आणि हे जग मिथ्या आहे याची खात्री संतांना होऊन जाते. म्हणून शोक भय चिंता काही नाही. शोक भय चिंता काही नव्हतं. नाथ महाराजांच्या चरित्रात पहा नाथ महाराज जेव्हा निघाले तेव्हा गिरजाबाईला असं सांगितलं नाही तुम्ही आता परत नाही येणार. पण गिरजाबाईंनी एवढं दिलं की आता नाथांची तयारी वेगळी दिसते म्हणून गिरजाबाई नाथांबरोबर पाण्यात गेल्या. पण कुठे बोलले नाही. कारण नाथांपेक्षा कठीण संसार केला त्यांनी. वाह्यात पुत्र वाह्यात जावई यांचा त्रास इतका होता. अजून दिल्लीला त्रास होतो. जावई जमिनीवर देते अजून आता परवा झालं अजून त्रास आहे. पण तरी शोक चिंता अजून दाखवले काय तर संतांना शोक चिंता उरत नाही. त्याचं कारण असं आहे की ते निर्भय होता कोणाच्या नामाने भगवंताच्या नामाने. म्हणून संतांची वाढ जी आहे ती निर्भय आहे आणि म्हणून संत गातात. आणि संतांच्या अभंग याच्यावर विठोबा काय म्हणतात संतांची वाटे वाट चालू आता शोक भय चिंता काही नाही. आता ही शोक चिंता गेली की शोक मोह गेला भगवंत सुटला. पण जाताना हरिपंडिताला असे सांगितलं की मी जातो कारण हरिपंडिताशी मोह ठेवला नाही जावयाशी मोह ठेवला नाही. गावामध्ये जेव्हा मुखे बोलायला लागले नाथांकडून काही लोकांची ओळख होत तेव्हा मुलगी बोलली माझ्या पोराने संत तुम्हाला आपण तुम्ही शरण गेले का. माझ्या आयुष्यात एक गोष्ट सांगतो. भुसावळला एक कीर्तनकार त्यांना 3 मुली होत्या पण त्यांचे लग्न काही होते. एकदा मी भुसावळला त्यांच्याकडे मला रेल्वेत नोकरीला लावून द्या म्हणून गेलो. आता सगळ्या लोकांना माहिती आहे ज्योतिष पाहिलं त्या आमच्या काकूनं मला विचारलं म्हणजे काय झालं यांना लोकांनी नमस्कार केला की त्यांचे लग्न होऊन जातात. मग आपल्या घरच्या पोरींचे काय म्हणजे काकू काका आल्यावर कधी तुम्ही उठून सगळ्यांनी पाया पडले आहे किती पैसे आपले कीर्तनाचे एवढे विचार असं
कधी कीर्तनावाले नमस्कार केलाय मी त्यांना म्हणे माझ्या समोर नमस्कार करा म्हणला. ते म्हणे नको रे, काय तू तुझ्या अधिकार वापरतो म्हटलं. नाही, यांना दाखवू द्या. कीर्तने महादौषधाती, कीर्तने गती पावती, कीर्तने घडे पुण्य ठेवा. कधी येऊन बसतात कीर्तनात हे. त्यांच्या डोळ्यात असू आज काहीतरी आपल्या घरी प्रकाश पडणार. पांडुरंगाची इच्छा आहे. त्यांच्या मोठ्या मुलं नकार नमस्कार बाहेर डोकडे माझ्यासमोर आणि सांग माझं लग्न ठरलं. 11व्या दिवशी भुसावळला लग्न ठरलंय. उद्या तुम्ही कोणी माझ्या पायावर डोकं ठेवून लग्न ठरवा असं म्हणायचं. कारण ते मोठे अधिकारी होते. दुसऱ्या वर्षी दुसऱ्या मुलीने डोकं ठेवलं. तिसऱ्या वर्षी तिन्ही मुलींचे लग्न झाले. काका भाऊबंधनातून सुटले. कारण संसारात लग्न होईपर्यंत माणसाला कोणी असो, तो संत असो, संसारी माणूस असो, श्रीमंत असो. आज तर श्रीमंतांच्याही पोरांचे लग्न होत नाही, बिलकुल नाही. कारण मुली म्हणता फक्त मुंबई आणि पुणे, आणि तो आहे नागपूर. नागपूर ग्रामीण आहे. पोरगे म्हणजे नागपूर ग्रामीण आहे. मग जळगावचा नंबर केव्हा आहे? निम्मे म्हणजे छोटी राजधानी आहे नागपूर, ती ग्रामीण म्हणते. तर जळगाव काय म्हणा खेड. आणि मग मी रोज काय होईल? काय झालंय? तर आपलं लग्नाचं लक्ष फक्त अर्थ आहे, धर्म नाही. पैशाकडे लक्ष आहे लग्नाचं. आणि जोपर्यंत अर्थाकडे लक्ष आहे तोपर्यंत अनर्थ आहे लग्नामध्ये. 2 महिन्यात घरी नाही तुम्ही. जेव्हा धर्मावर लग्न होईल तेव्हा लग्न 40-50 वर्ष टिकेल. अर्थावर दृष्टी आहे. अर्थामध्ये अनर्थ आहे. अर्थ हा सगळ्या काळात चांगला राहत नाही. केव्हा केव्हा अर्थाला उतरते कळायचं. पण तुमचा शेअर बाजार केव्हा तुम्ही किती गॅरंटी आहे का? मग ज्याची गॅरंटी आहे त्याच्याकडे पैसे लावले पाहिजे. नाही, एकदम श्रीमंत झाले पाहिजे. चिप्पट होऊन गेले पाहिजे. आणि पुन्हा विचारतात ग्रह कसे आहे, ग्रह काय सुटला नाही, मोह गेला नाही. मोहामुळे भाऊबंधनात अडकले. हा मोह जो आहे माणसाला असावा, पण मर्यादेच्या पलीकडे नसावा. आधुनिक जग आहे. चेहरा नीट करायला जे लावता पसाला त्याच्याने कॅन्सर होत आहे. काय कामाचा आहे तो मोह? काय कामाचा मोह आहे? जे खाता आहे त्याच्यामध्ये भेसळ आहे. म्हणजे सरकारला सांगावं लागतं की खाऊ नका, पण हे ऐकत पाहत नाही. दिसते की भेसळ आहे, समजतंय, पण ऐकत नाही. कारण काय आहे, हा मोह आवडला जात नाही. त्या पाय दिल्याने बाबा सांगत होतं ना, तेव्हा मी सहज म्हटलं तुमच्यापेक्षा खेळ बरं की त्या पोरी भाकरी चटणी टाकतो. मला एक दूधवाला उठला, दादा खेळाचं मी खरं राहिले नाही. तुमच्या सुविधा आता फोन आला नाही, चाल सर्व की येताना पाय घेऊन भाजी घेऊन या. मोठा टाकली म्हणजे खेळात गेलं. तुम्ही रागाला सांगू द्या, आज खेळ रोडवरती जेवायला असतं. त्यामुळे कोणामध्ये संयम राहिला नाही. सगळ्यांना मोह झाला. अन्नात भवती भूतानि. अन्नामुळे हे सगळे भूत तयार होतात. मग अन्न संस्कार आणि
आणि पचवता यायला पाहिजे. वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. भगवद्गीता पायाचं असं छोटं छोटं वाचतं भगवद्गीता, छोटं छोटं फट पण स्वयंपाक करायचा कंटाळा. ज्या बहिणी ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता वाचली आहे ती मुलालाही कुठे खाऊ देणार नाही आणि स्वतःही नाही. खाणारा जो नवरा असेल त्यालाही ठिकाणावर म्हणजे वाचली असेल का नाही तर काय गमती करता वाचायचं. पिवळ्या साड्यानेसा, पांढऱ्या साड्यानेसा, असं करा, या गावाला चला, त्या गावाला चला. याच्याकरता भगवद्गीता नाही, घराकरता भगवद्गीता. लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांवर असे प्रसंग येतात. ते म्हणजे मला मुरमुरे खायचे नाही, जाते कोणी जेवायला जायचं, जात नाही ते लोक. मुरमुरे खाऊन घेतात, पण बाईला बोलत नाही, मुलीला बोलत नाही, सोन्याला बोलत नाही. आज भगवंताची इच्छा आहे मुरमुऱ्यावर राहायचं. शोक मोह गेला. काय गेला? शोक मोह. आपण तुम्ही तिकडून डब्बा घेऊन मला मी जे नांदेड सावळा कथायला जायचो ना, दादा डब्बे द्या नाही सांगा. कारण तुला सत्यात जेवायला प्रसाद घ्यायला म्हणून घरी काय डब्बा मागवतो. मग बाईला बोलायचे जेवायला प्रसाद आहे. घरी गेला की तो प्रसाद राहणार नाही. कारण तू वासनेने घेऊन चाललाय तो. माझ्या बाईला पाहिजे, माझ्या नवऱ्याला पाहिजे. प्रसाद तिथेच घ्या. कारण भगवंताच्या सान्निध्यामध्ये जेवायचं, नाम सत्यात जेवायचं तुम्हाला. तरी या सगळ्या लोकांनी आधी बायांना जेवायला बसवायची सुरू केली आहे. आता माणसांना गोष्ट भेटते. काही बाया बसत नाही. मी दुसऱ्या कोणते बसला असं सांगते, रस्ता धरते. तिला माहिती हा धर्म नाही, हा धर्म नाही. कारण ती धर्माकरता आली आहे आणि ती गृहिणी आहे. जे संतांच्या वाटेने चालतात ते चुकीचं काम करत नाही. बऱ्याच वेळानं आम्ही मुंबई सुरू नाही, मी आताच्या आलेला म्हणजे काहीतरी कारण सांगेल ते आणि जेवणार नाही. कारण तुझ्याकडून धर्म आणि जिथे धर्म आहे तिथे देव आहे. यत्र योगेश्वर यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय होते देवा नित्य. म्हणून ती बाई 80 वर्षाची झाली तरी स्वयंपाक करते, कारण धर्म पाळला. आता तो 32 वर्षी पोरांना पुढे आणायला लावत आहे. आणून घेऊन खाऊन घे, पुढे आणून घेऊन खाऊन घे. काय होत आहे? सरकारला बंदी आणावी लागते. विचार करा. धर्म मोठा कठीण आहे आणि ज्यांनी धर्म केला त्यांचं चरित्र गावं लागतं. धर्माने भवबंध सुटून जातो. आम्ही रोज तुकाराम महाराजांना विनंती करतो, भवबंधनी सोडवावे, भवबंधनी. श्री आनंदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून या देवळात 3 वेळा मोठ्याने हात मारला जातो देवाला. का तुमचं आता झालं की आपण श्री आनंदा सुरू होईल. भवबंधनातून मुक्त करण्याची प्रार्थना आहे तुकोबाने लिहिलेली. पोरखेळ नाही तो. ज्याप्रमाणे पुरुष सुक्त आहे ना त्याप्रमाणे श्री आनंद आहे. देवाचंच वर्णन केलं आहे आणि शेवटी कळकळीने मागितलं आहे, भवबंधनी सोडवावे. हे जे बंधन आहे जन्म मरणाचं, दत्ताच्या हाती सरळ सांगितलंय, जन्म मरणाचा फेरा चुकविला. हा फेरा चुकला पाहिजे. तर किती वेळा जन्म यावे, किती वेळा भजित व्हावे. जन्मामध्ये भजितच व्हावं लागतं. कोणाचाही संसार असतो. राजाची राणी असलेली शबरी मागच्या जन्मामध्ये आत्महत्या करून टाकली की नको आहे राजाचं जीवन. ते देवाचं गुणगान ऐकताना शबरी जन्मामध्ये नाव मिळालं. एक जन्म वाया गेला, गरीबाच्या घरी गेला, पण तिथून मातंग ऋषी गुरु मिळाले आणि मातंगाने सांगितलं की तुझ्या नशिबात रामाची भेट आहे, माझ्या नशिबात नाही. राम आनंदाने शबरी करत. त्याच्यावर लोक टीका करतात, तू शबरीची पोरं घातली, गोष्टी करीत त्या. एवढं गुरु अनुग्रह घेतल्यावर ती बाई जाताना कोण म्हणजे न खाणं काढलं. म्हणलं तू गेला होता. 40 वर्ष झाले आश्रमामध्ये. या झाडाचं फळ गोड आहे माहिती का? इतके अज्ञान लोक आहेत अशा ठिकाणी. आणि गोड हे वासाने कळतं, आंबट त्याच्यामध्ये
तिने वाद घेतला म्हणून ते उष्टे शब्द वापरलेला आहे. असं याचा अर्थ कळायला पाहिजे. म्हणून काय पोरांच्या हातात ज्ञान देऊ नये, नाही तर ते काही सांगतात. पाहिलं की आधुनिक शबरीची निंदा करतात म्हणून त्या सरोवरामध्ये रक्तपात झालं. मग सगळे ऋषी आले म्हणे देवा म्हणे ही शबरी आंघोळ करेल तेव्हा हे रक्तपात जाईल म्हणे. मग शबरी गेली, आंघोळ केली रामाच्या आज्ञेने, आणि सगळं शरीर सर्व शुद्ध झालं. तेव्हा लोकांच्या डोक्यात पडला की संतांची वाटे वाट चालू शोक भय चिंता काही नाही, शोक मोह गेला भवबंध सुटला. रामाला दर्शन करू नका वेळे रुचलो म्हणे, कारण त्या शबरीच्या आश्रमात गेले. रामाने भवबंध सोडलाय, नुसत्या शबरीचा नाही तर जे आजूबाजूला लोक होते त्यांचाही बहुबंदीला भ्रांत भेटली. शबरीने आंघोळ केली आणि सरोवरातलं रक्तमास निघून गेलं. शबरीनं तर रामनाम घेतलं. कोणी दिलं? मातंग ऋषीने दिलं. संतांच्या मार्गाने चालली म्हणून शबरी आज कीर्तनात आली. आपण धर्माच्या मार्गाने चालत नाही, त्यामुळे घरामध्ये सुद्धा आपल्याला मान नाही, म्हणून धर्माने चाला. धर्म केवढ्या केवढ्या लोकांनी सांभाळला. मानवता हा सुद्धा धर्म आहे. साने गुरुजीच्या चरित्रात एक कथा आहे. साने गुरुजी घरी गेले असताना पुण्यावरून शाळेमध्ये शिकत असताना घरी गेल्यानंतर त्यांच्या दारापुढे एक बाई लाकडाचं ओझं आणायची आणि अशी भिंतीला उभं करायची आणि साने गुरुजीच्या दारापुढे पाणी द्यायचे. त्यांची आई एवढा तुकडा चिंचेचं लोणचं द्यायचं. त्या दिवशी थोडे ओले लाकडं होते. त्या आईकडून म्हणजे त्या मोळीवाडीकडून ती मोळी उचलली जाईल. तेव्हा साने गुरुजी आईला म्हणाले, आई त्या बाईकडून मोळी उचलवली जाते म्हणजे त्याने उचलून दे ना. म्हणून मग डबल आंघोळ करावा लागेल. मग पुण्य होतं म्हणे 2 आंघोळी उचलून दे. तेव्हा साने गुरुजींच्या लक्षात आलं की समाजसेवा ही सुद्धा देवसेवा आहे. उचलून द्यायला सांगितलं मोळीने केला. आपण बिराचं काम आपल्या बरोबर अभ्यास नाही काय जातं तिकडे त्याचे फोटो गेले. मोळी उचलून द्यायला सांगितलं त्या बाईला. 2दा आंघोळ कर, 2 वेळा आंघोळ केल्या तर पुण्य जमा होईल. काय समजवलंय? काय समजवलंय साने गुरुजीला? आणि म्हणून साने गुरुजीने स्वामी तिन्ही जगाचा काय म्हटलंय? सिंधू समुद्र म्हटला आईला. पुढे साने गुरुजी राहिले. विनोबा भावे आईपासून ज्ञान शिकले. काय म्हणे इतकं बडबड करतो, संस्कृत तुला येतं म्हणून मोठ्याने बोलतो, माझ्याकरता काही करणार. गीताई म्हणतात आई करता ग्रंथ तयार करून टाकला. नाव आईचं दिलं गीताई, आपलं नाव नाही टाकलं. लक्षात ठेवा, ही जी माणसं संतांचं वाट चालून गेली, या वाटेनं असे मार्ग सांग. शोक मोह भय सगळं निघून जातं. आणि हा संसार जो आहे, संसारातला साधू संत शोक मोह गेला भवबंध सुटला. शोक मोह गेला भवबंध सुटला. Thank you.
हो, संसार आटला साधू संगी. हा संसार आटला पाहिजे म्हणजे आवडता आला पाहिजे. आता आवडायचं कसा, जसं एका डबक्यात पाणी आहे, जसं उन्हाळा लागेल तसं पाणी शोषण होत जातं, तसं आपण आपल्या मनाने संसार आवडला पाहिजे. आता मुलगा झाला, मुलाचं लग्न झालं, मुलगा झाला की आपण आवडते घेतो. आपण म्हणजे मुलीची आई, आता ऐकून घ्या, कोणी काही करत नाही. मुलीची आई मुलीचा मुलगा शिकत नाही म्हणून कुठल्याही बाबडी होऊन जाते, म्हणजे त्याची आई बसली नाही आवडणं नाही रे. मी जातो बाजून आली म्हणतो, बाजून आल्यावर आवडणं जरा तिची त्याची आधी आहे ना तिथे. नाही नाही, ते अशा त्या मावळत खेळातल्या. आणि तुम्ही सुद्धा आई वडिलांना चिंतेत टाकला, आपल्या मुलांच्या काळज्या आपण घ्या. आई वडिलांना हे दोन्ही पक्ष आहे. पुढे सांगितलं तुम्हाला कशाला चिंतेत टाकायचं. आपण आवडतं घेतलं पाहिजे. आपणच सकाळी मुली लावतो कोण सर्वांना मुन्नीच्या हव्या आलेला. आता तिच्या घरी भिन्न ते कशा करता, सकाळची वेळ कामाची असते. मी आईशी बोलत बसलं, तिलाही काम नाही तुलाही काम नाही, माझा गप्पा नाही तिच्याशी बोलत. तुम्ही मोहात टाकता आणि त्यामुळे इकडे आपले भाऊ म्हणजे आईला काय गेल्या मंदिरात फोनवर बोलून राहिले, मुलाला सांगता बघा झाली गेलं जातं. आवरा मन या प्रपंचापासून आवरा. आपले आपण करा सोडवण, आपले आपण असा आठवायचा हा संसार. कारण हा आटणार नाही. तुम्ही जोपर्यंत करत राहाल तोपर्यंत ही तरुण पिढी तुमच्याकडून करून काय काम आहे बाबाला नुसते बसून राहता. जरा फिरता ना, फिरल्यानं बरं वाटतं. असं शिकवत ज्याला आपण शिकवलं तो आपल्याला शिकवतो. असा हा संसार आहे. मोठं कठीण आहे. एका ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकाराला मुलाने हाडे टाकली तर हाडेवर बसवलं. ते म्हणे माझं काही मागच्या जन्माचं पाप आहे, भोगावं लागत आहे. सहज बोलतो, मागच्या जन्माचं पाप आहे. आता तो ग्रस्त तिथे बसेल म्हणजे काय नाही, दुसरा कोणी बसव, पण त्या बापाला खाली मान झाला हे कळायला पाहिजे. मोठे मोठे लोक काढून मुली नेमून देतात. पिये का नेमतात की आई वडिलांना त्रास. तसं आपण योजनाबद्ध वाढलं पाहिजे. आई वडिलांना संसारातून मुक्त करण्याकरता पुत्र हा योजनाबद्ध पाहिजे. कोणाला सांगतो मी, योजनाबद्ध पुत्र पाहिजे. आणि त्याला तसं शिकवलं पाहिजे की बाबा आम्हाला आवडू दे आणि तू सावध राहा. पण आपण मोहामुळे त्याच्यात पडतो, त्याला काही जमत नाही. उद्या त्याला 2 पोरं आहेत, 2 पोरींचे लग्न करायचे आहे, कसं करेल. तू गेला तर तुला घेऊन येईल. म्हणून हा पण आपल्याला ग्रहण लागलाय. शेवटच्या जन्मात सांगतो सुटली
छोटंसं असेल तर काळ कमी असतो, पण ग्रहणाच्या आधीचा काळ 24 तास हा वेदामध्ये अटकलेला. ग्रहण फक्त 3 तास आहे. म्हणून आता काय सुरू द्यावे लागते, म्हातारे आणि लहान मुलं यांनी ग्रहणाच्या 3 तास आधी वेद पाळावे. गर्भवती स्त्रियांनी 3 तास आधी पाळावे. का दिलं तर त्यांच्या प्रकृतीकरता धर्म म्हणून सांगितलं. आता ज्यांना पाळायचं नाही त्यांचा प्रश्न नाही आहे, पण ज्यांना धर्म पाळायचा आहे त्यांना शास्त्र असं सूट देतं. कारण लहान मुलांकडून राहणार नाही, गर्भवतीकडून राहणार नाही आणि वृद्धांना जमणार नाही, म्हणून त्यांना शास्त्र सूट देतं. पण जे तरुण आहे त्यांना मात्र 3 तास खूप पण मिळायचं नाही असं नाही, कारण त्यांचा शरीर धर्म चांगला आहे. मग ग्रहणावर काय होतं तर चंद्रावर सावली पडते आणि ती सावली राहू आणि केतूमुळे येते. म्हणून राहू म्हणजे अज्ञान, अज्ञानामुळे ग्रहण. सावली पडली आहे, चंद्राचं काही बिघडत नाही, फक्त सावली पडली आहे. तसं आपल्या मनाला माझ्याशिवाय यांचं होणार नाही काय लागलंय. पण हे संतांनी सांगितलं की तू मरून पाय, त्यांचं होतं कधी पाय. उलट त्याचे आईबाप जाताना लोकांना बिना आईबापाचं पोरगा उभा राहिलं सगळं हात करून एवढं चांगलं होतं ते. चांगलं होतं त्याचं, कारण सगळे उभे राहतात. म्हणजे ग्रहण कसं सुटतं, काय सुटतं, आणि ग्रहण सुटल्यावर पर्व काय येतो. लोक दान धर्म करता, आंघोळ करतात. महाराज काय म्हणतात, भेटला सावळा आता कालच पण डोक्यावर आले ना, त्याच्यामध्ये बागेला पाणी खूप आहे म्हणून त्यांनी बॅरिगेट लावले आणि पोलीस हा मोठी करून देत नाही. आता तू सटकला तर चालला का समजा काय हे तो धुणार तू बिलकुल राहिलं नाही. आता ते पोलिसांना काय गेलो तो मी जाईल. अरे कायद्याने माणूस मरू देणं चांगलं नाही आहे. मग म्हणे मी लागून गेलो आणि पुढे वापरून आलो पण पाय सटकला होता म्हणला. आता तिथे सरकारला बंदोबस्त काय करावा, तो घाटपात होऊ आणि आपल्याला समजदारी पाहिजे ना की एवढं पाणी वाहत आहे जरा थांब. आणि पुराच्या पाण्यामध्ये काही जनावर आलं, काही आलं, दोष होतो. पहिल्या पुरातून पाणी भरत नसेल, म्हणजे आंघोळ करत नसेल, नदीला श्राप येतो म्हणे 3 दिवस. म्हणून पहिल्या पुराचं पाणी 3 दिवस भरत नसेल होतं. विहिरीवर वगैरे पाणी प्यायचं, पण नदीचं पाणी आता कोणी आहे. पुण्य पाहिजे, पुण्य पाहिजे मिळेल ना पुण्य थांबा. हे शरीर गेलं तर पुण्य वगैरे कुठं ऐकतच नाही. असं पुण्य नुसतं याच्याने मिळतं का. तुमचं कर्म चांगलं झालं आणि मग धर्म केला तर पुण्य मिळेल. धर्म पांडवांनी धर्म केल्यामुळे देव रामला त्यांच्या वारकेचा राणा वाढवा घरी माऊली सुद्धा गेले. आणि अशा प्रकारे असा हा गुरु एकदा कळाला की द्रापतय गेले निळा धन्य झाला. जे आध्यात्मिक आधी जरी घेतली विचार आहे ते निघून जातात. भेटला सावळा विठू आणि तो जो परमात्मा आहे तो माझ्या आत्मरूपामध्ये आहे. माझ्याकडे एक अमरावतीचा कंडक्टर येत असतो, संतोषला माहिती होतं. तो सगळ्या त्याच्या वडिलांना म्हणायचं माझ्या एसटीच्या पासवर मी तुम्हाला घेऊन जातो. ते नाही म्हणते. त्यांना जेव्हा पंढरपूरला इच्छा झाली तेव्हा बँकेतून पैसे काढले. आपल्या पैशाने ते पंढरपूरला गेले, पण पोराच्या पासवर गेले नाही. कोण का मी एकदा पंढरपूरला माझ्या खर्चाने जाऊन येईल, मग तुझ्या पासवर येईल. पण तू पासवर नेण्यापेक्षा तुझ्या पैशाने मला मिळेल. बापाला पंढरपूरला न्यायचं पुण्य पाहिजे ना, मग कमरेचे खर्च असे वडील.
आपण तो आईच्या नावावर सासूला घेऊन जातो. असं आहे ते कंडक्टर मध्ये गप्पा सांगतात, दादा आज मस्त मजा आहे घंटावर एक माणसानं त्याच्या 500 रुपये मी त्याला आता आई मामी मोठ्या सांगतो सासू तिची गंमत केली नाही, जास्ती गंमत नको नाही म्हणे लोक काही करतात ना. म्हणजे लोकांनी समजून जातं की सासू आहे की नाही, समजून जातं ना. असं कसं काय होईल? कारण सासू आणि जावाई बरोबर बसलेला असतो एका क्षेत्रात. सासू आम करून बसते ते बघू कडे गोट्या कळायला काय लागतं हे लक्षात ठेवा तुम्ही. आपल्याला वाटतं ते कंडक्टरला कळत नाही ते तेव्हा इतके दिवस लोक बोलत होतो तो पण त्याच्या सासूवर घेत होतो आईलाच परवानगी आहे, दुसऱ्याला नाही. म्हणून आग्रह आहे, नेऊन नाही असं नाही आहे, पैसे घेऊन ना आईलाच परवानगी आहे. का? तर आईचा अधिकार आहे, वडिलांचा अधिकार. अधिकार कैसा हे लक्षात हे जे दिलं जातं. असे काही श्रीमंत लोक आहेत पंढरपूरला जायचं ना 10 पैसे गुन्ह्यात चाललेला असे लोक आहेत पंढरपूरला जातो पैसे वगैरे झालं. मग अशा करता चक्षुवरी सत्य आपण तिकीट काढून द्यायचे. असे बरेच लोक आहेत काशी एक्सप्रेस जातो पण काशी जायचं का तिकीट काढून द्यायचं. कारण दुसऱ्याला यात्रा घडवणं हा धर्म आहे. पण आता ते गंगा कावड नेता आहे ना लोक, एका बाजूला गंगा आहे एका बाजूला आई आहे, कोणाचे वडील आहे, चालेल. अजूनही ही कावड यात्रा चालूच आहे. का? तर ती धर्मानं मान्य केली आहे. ज्या ज्या गोष्टी धर्मानं मान्य केल्या आहेत त्या त्या ठिकाणी कलित कालाच्या योगानं थोडाफार त्याच्यात फरक आहे. पण धर्म टिकून आहे. म्हणून धर्म पांडवांनी केला. धर्माने काय होतं तर देव आपल्याला मदत करतो. आपल्या इथे देव राहणार नाही पण मदत करेल. म्हणून विठोबाला म्हणतात भेटला सावळा विठोबा. असा जो पांडुरंग आहे तो भेटला. उत्तरखंडामध्ये नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला पाहिजे आहे.
ज्यांच्या वाटे वाट चालू आता नामदेव नारायण यांच्या मनामध्ये संतांची वाट कशी होती याचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्ञानोबांच्या समाधीचं काम नामदेवराय आणि त्यांचे मुलं यांनी झाडझूड पासून तर ज्ञानोबा समाधीला बसेपर्यंत सगळी जबाबदारी नामदेवांची आहे. पहा, ज्ञानाला समाधीला बसवण्याकरता नामाला काम करावं ज्ञानोबा कोण होते? महाविष्णूचा अवतार सगळा माझा ज्ञानी. आणि ज्ञानोबा बसून गेल्यानंतर ते जे तीव्र ज्ञान होतं ते नामदेव महाराजांच्या अंगात आणि सगळ्या कुटुंबाच्या अंगात संचार. की आपल्याला चालणं बोलणं सगळं ज्ञानोबाने शिकवलं आणि ज्ञानोबा समान दिसतो. निवृत्तीनाथ नामदेवासमोर म्हणाले, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे गुरुपटे केले नारायण. बसवलं समाधीला पण बोलताना बोलले ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणं चांगलं नाही. कारण भाऊ आहे. पहा, व्यवहार कसा पाळला, धर्म कसा पाळला. त्यांची सेवा झाली. काही दिवसानंतर सोपानदेव म्हणाले की नाथा मला जायचं, चला याला नामदेवा. नामदेवाने सोपानदेवांना सुद्धा समाधीला बसवलं आणि त्यांच्या मुलांनी ती सगळी व्यवस्था केली आणि नामदेवाने सोपानदेवाकडे पाहिलं. सोपान कोण होते? ब्रह्मदेव. जे सगळीकडे ब्रह्म भरलेलं आहे ते सोपानातून ब्रह्म डोळ्यातून नामदेवाच्या शरीरात प्रवेश केला. ब्रह्मदेवाला अवतार घेता येत नाही पण सोपान देवाच्या रूपानं आपल्या महाराष्ट्रात आले. नाही तर ते पुष्करला होते भक्त कुठे होते. म्हणून मला कोणी कधी विचारलं ब्रह्मदेवाचं मंदिर कुठे आहे, तुम्ही सोपान देवाची समाधी सांगतो एक बॉम्ब आहे असं काही काय सांगतात उच्च जरा समजून घेतात. जर तोंडाने आम्ही म्हणतो की ब्रह्मदेवाचा अवतार सोपान आहे तर दर्शन घ्यायला काय हरकत आहे. पण काय असं खोडूनच आपण डाग काय बऱ्याच लोकांच्या डाळा त्याच्यात राहत त्याच्यामध्येच खोडून जातात वरतून निघत नाही. त्यांना खूपच त्रास होतो पण दुसरा टेका लावता येत नाही त्यांचा वगैरे तसं काही लोक असतं. समजून घ्या. कोणी सांगितलं या तुम्ही आपण लिहिले आहे संतांनी लिहिले आहे की सोपानदेव ब्रह्मदेवाचा होता. मग सोपानदेवाचं काम झालं. नामदेवांच्या डोळ्यामध्ये ब्रह्म भरलं, ज्ञान भरलं, बुद्धीमध्ये ब्रह्म भरलं डोळ्यामध्ये आणि ब्रह्म आलं वृत्तीमध्ये. ज्ञान डोळ्याने पाहिलं आणि बुद्धीमध्ये साठवलं. ही लोकले ज्ञानजगी हित नेण्याची कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. सोपान देवाची समाधी झाली आणि निवृत्तीनाथ तसं मुक्ताबाईला घेऊन आले कुठून कृष्णेश्वरम. आणि आपल्याकडे आईसाहेबांची तयारी पाहिजे नामदेव महाराजांनी अशा दिसत होत्या. तेव्हा नाथांच्या हातातून सोडून जायचं. चालता येईल ना चित्का चमकले आकाशामध्ये आणि ही शक्ती नामदेवाने डोळ्याने आत नेली, कानाने ऐकली. तिसरी समाधी आठवली. चौथी समाधी आपली समाधी झाली सप्तशृंग गडावर निवृत्तीनाथांबरोबर गेले. नामदेव देवीचं सगळं स्वरूप पाहिलं आणि नाथांनी सगळं आपलं जे आठवडं होतं ते देवीच्या पायावर ठेवलं. यापुढे असे चमत्कार या कलियुगात घडणार नाही म्हणून निवृत्तीनाथांनी सगळ्या विद्या ज्या होत्या कारण आधी देऊन टाकल्या. निवृत्ती प्रसादे काय म्हटलं जातं, या सगळ्याच्या विद्या कोणाच्या प्रसादाने? निवृत्ती प्रसाद. आणि निवृत्तींना मिळालेलं ज्ञान सगळ्यांना दिलं आणि ज्ञानदेवांनी सगळ्यांना पुरवलं. आणि मग त्र्यंबकला जाऊन निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. त्या समाधीला सुद्धा नामदेव महाराज हजर होते.
त्यांच्या मुलांनी सगळी तयारी केली आणि त्या दिवसापासून नामदेवाने आपली निवृत्तीची तयारी केली. आणि निरोबारामानं प्रमाण दिलं, संतांची या वाटे वाट जनाबाईचा एक प्रसंग नामदेवांपुढे आला की चोरीचा आळ आला. सगळ्यांनी विचारलं की नामदेव महाराज आणि केली असेल तर काही नाही म्हणजे सुळावर आपण चिंता करता, शोक चिंता पाहिजे. आणि ज्या वेळेला सुळाला पाणी फुटले तेव्हा नामदेव महाराज जैनीच इतके आलिप्त झाले. नंतर नामदेवांवर मोठी जबाबदारी आली. एकदा ज्ञानोबांबरोबर पंजाबची यात्रा करून आलेले होते, पण पुन्हा ज्ञानोबांचं गेल्यानंतर नामदेव महाराजांना पंजाबची यात्रा करावी लागली. तिथे पंजाबमध्ये जे धर्मगुरू होते त्यांना समजवलं सगळं आणि नामदेवांचा अनुग्रह त्यांनी घेतला आणि ते काम आटवलं. समाजामधलं वॉर्डरवरचं ते काम आटोपलं, सगळ्यांना खंबीर केलं आणि नामदेव महाराज उदास की आता आपलं काम सगळं आपल्या बरोबरची सगळी मंडळी निघून गेले, आता आपण माघारी फिरलं पाहिजे. घरी आले, सारखं चिंतनामध्ये चिंतन टाकायचं. आषाढीची वारी आटोपली आणि नामदेव महाराजांच्या शरीरामध्ये दिव्यता संचारली की बस आता जायचं. म्हणून चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि आपले कपडे घालून गळ्यामध्ये विणा घेतला आणि आपल्या घरून नामदेव महाराज निघाले. काय करताय? तापत्रे गेले, तिन्ही ताप गेले आणि पांडुरंगाच्या पायरी पडले. ज्याला तुम्ही नामदेव पाहिजे असं आणि इतके स्थिर झाले की आता वरती चढायचं नाही. तर सावळा विठ्ठल घेतलेला लक्षात ठेवा. किती दिवस यात्रा होती तर काही वेळा आपण स्थिर होऊन जावं की आता कुठे जाणं नाही. आईचं बैसोनी करायचं चित्त, घर असो मंदिर असो, शेजारी मंदिर असेल तिथे बसावं, आपल्याला काम नसेल आणि परमात्माची साधना करावी. घरामध्ये सुद्धा एका बाजूला ज्ञान इकडे साधना करत राहा की साधनेनं साध्य होतं. नामदेव महाराज आले. बरेचसे भक्त मंडळी नामदेवांकडे 8 दिवसापासून पाहता आषाढी निरामय वृत्ती झाली होती. काय रूप आणलं होतं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने जागृती सोपी सगळ्या ठिकाणी पांडुरंग पडतो. नाम मी सोडलं. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे अंगावर ते उपरणं, तो अंगरखा, पायात काही राहील, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा आणि पांडुरंगाच्या मंदिराकडे गेला. बरेचसे संत मंडळी नामदेवा एवढं नाही मुलं बाळं आले आणि पायरीवर नामदेवांनी आपला देह पांडुरंगामध्ये मिसळला. कशाने मिसळला? संतांचा मार्ग धरला, मुखातून भगवंताचं नाम आणि भेटला सावळा विठोबा. कारण शोक मोह सगळं निघून गेलं होतं. एवढंच नाही तर नामदेव महाराज गेल्यानंतर महाराजांची मुलं इतकं प्रमाण आहे. आणि एवढंच नाही तर एक सून बाळापणाला गेली होती, तिला कळालं नामदेव महाराज पायरीमध्ये समाविष्ट झाले. तिनेही देह सोडला
नामामुळे नामदेवांचं घर संपूर्ण समाधीत. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नामदेवांनी सगळ्यांना आशीर्वाद द्यावा आणि सगळ्यांच्या कंठामध्ये अंतकाळी नाम यावं हीच नामदेव महाराजांच्या पुण्य स्मरणानिमित्त आपली मागणी नामदेवांकडे आहे की आमच्याही मुखामध्ये असंच तुमच्यासारखं या शोक मोह सुटला पाहिजे, चिंता भय गेली पाहिजे. मी माझ्या पोरांचं कसं होईल, माझ्या कोणाचं होईल, संसाराचं कसं होईल, ते हे सगळं गेलं पाहिजे आणि कंटिन्यू देवा माझे मन तुझे चरणी देवा माझे अशा प्रकारे संपूर्ण घराला नामाने चाललं म्हणून नाम चांगलं रे चांगले कैकांचे झाले भले अनेकांचं भलं झालं. पण हा नुसतं नाम घेऊन चालणार नाही, तर नाम घेताना आपल्या रस्ता कळाला पाहिजे. म्हणून वेळोबाराय प्रमाण देतात संतांची या वाट चालू आता. त्या संतांच्या वाटेने जर आपण चाललो तर भेटला सावळा भेटू माझा, तर हा परमात्मा तुम्हा आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावं हेच नामदेव महाराजांच्या आणि सावता महाराजांची परवा पुण्यतिथी आहे. त्यांच्याही पुण्यस्मरणानिमित्त आपण भगवंताला मागू की देवा आम्हाला सुद्धा हेच मागणं द्या की आम्ही जाता जाता आमच्या मुखातून राम हा शब्द बाहेर पडावा. म्हणून संत देवाला प्रत्येक कीर्तनात मागतात. मागणी घ्यायची आहे, तेव्हा आम्हाला मागायचं एवढंच आहे, या संसारात किती केलं आणि किती मिळालं तरी त्याच्याने समाधान होत नाही. पण तुझं नाम घेताना रोग न सताय, हे कफ वात आणि पित्त आहे या शरीराला त्यांनी सतोर दिलं. कारण कफ वात पित्त जर शरीरात थैमान झाले तर देवाचं नाम यायला अडथळा निर्माण होतो. म्हणून हा देह जाईल तेव्हा कफपित्तवात याचा समन झालं पाहिजे आणि तुझं नाव सरळ आलं पाहिजे. काय जय विठ्ठल जय Hare
हरी